विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेब बेगडे साहेब, जिल्हाध्यक्ष माननीय गणेशजी बेगडे, माननीय सूर्यकांत वाघमारे साहेब, समीर भाऊ जाधव, लक्ष्मण भालेराव, संतोष कदम, नितीन ओवाळ, सायलीताई बोत्रे, लीलाताई वाघमारे, राजश्रीताई जोगदंड, मोनालीताई गायकवाड, संदीप काकडे, माऊली शिंदे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि माझ्या माता भगिनींना सप्रेम जय भीम आणि जय मल्हार। मित्रांनो, जय भीम आणि जय मल्हार नुसत्या घोषणा नाही आहेत, तर आपल्या संघर्षमय आयुष्याला स्वाभिमान मिळवून देणारे हे दोन स्तंभ आहेत। आपल्या या एकोप्याच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील। मेंढपाळ पुत्र चंद्रगुप्त मौर्य यांनी फार मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यांच्याच नातवानी म्हणजे सम्राट अशोकानी या हिंदुस्थानाला बुद्ध दिला। माझ्या दलित भगिनीच्या पदराला हात लावला म्हणून तो हात कलम करण्यासाठी बापू बिरू वाटेगावकरांना हातामध्ये कुऱ्हाड घ्यावी लागली। असे आपले खूप जवळकीचे संबंध आहेत। या हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता तर गोपीचंद पडळकर इथं आमदार म्हणून तुमच्या समोर बोलू शकला नसता। डॉक्टर बाबासाहेबांसारखा माणूस जन्माला आला नसता तर तुम्ही या चौकामध्ये सभा घेऊ शकला नसता। मी ज्या आटपाडी तालुक्यातून येतो तो तालुका दुष्काळी तालुका होता। वयाच्या 20व्या 22व्या वर्षी जेव्हा मला मिसरूट फुटलं नव्हतं तेव्हा या महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या विरोधामध्ये पाण्यासाठी आम्ही संघर्ष उभा केला। मंत्र्यांना एक वर्ष आटपाडी तालुक्यामध्ये बाळाभाऊ आम्ही येऊ दिला नाही। जे मंत्री तिथं आले की गोपीचंदना येऊ दिलं नाही म्हटलं तर आपण डायरेक्ट हेलिकॉप्टरनं उतरावं, तर त्या मंत्र्यांना अडवण्याचं धाडस आम्ही केला। ते धाडस करण्याचं कारण महाडचा सत्याग्रह आमच्या डोळ्यासमोर होता। त्या सत्याग्रहाची ताकद आमच्या समोर होती, त्यामुळं आम्हाला कोणी तिथं अडवू शकत नव्हता। त्या सत्याग्रहाचा या महाराष्ट्रातील अनेक तरुण मुलांनी आदर्श घेतला आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतो, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो, प्रस्थापितांचे ज्या ज्या काही चुका आहेत त्या चुका आम्ही बाहेर काढतो, कारण ही सगळी शक्ती, ही ताकद महामानव बाबासाहेबांच्या मुळे आमच्यामध्ये आलेली आहे आणि ती प्रत्येक मुलामध्ये असायला पाहिजे, प्रत्येक युवकामध्ये असायला पाहिजे। या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचं रक्त सळसळत आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये असं रक्त सळसळत आहे त्या सगळ्या पोरांनी या प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे, त्यांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका राजा सुभेदार मल्हारराव होळकरांनी खांद्यावरती घेतली आणि त्यांचाच वारसा चालवत यशवंतराव होळकरांनी
इंग्रजांच्या विरोधामध्ये सलग 25 लढाया केल्या, 25 वेळा इंग्रजाला हरवला आणि या यशवंतराव होळकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रभाव होता म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव यशवंत ठेवला. इतकंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही मुलाचं नाव यशवंत होतं. मित्रांनो, होळकर आणि बाबासाहेब यांच्यामध्ये एक साम्य होतं. विस्थापित लोकांना शासन समाज बनवायचा, शासक समाज बनवायचं हे बाबासाहेबांच्या रक्तामध्ये होतं. म्हणून आज गोरगरीब बहुजनांची पोरं, 18 पगड जातीतली पोरं, या महाराष्ट्रातल्या 346 ओबीसी जातीतली पोरं आज ग्रामपंचायतचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, आमदार, खासदार, नामदार हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या मुळे आपल्या सगळ्यांना मिळालेलं ही मित्रांनो देणगी आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपामध्ये गेल्या 50 वर्षापासून घुसलाय आणि तो या महाराष्ट्रातल्या पोरांनी ओळखलाय, या महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखलाय. मी पुरोगामी आहे, मी बहुजन आहे, मी या जातीचं कल्याण करतो, मी त्या जातीचं कल्याण करतो. हे जो बुरखा घालून आलेला लांडगा आहे तो बहुजनांच्या पोरांनी ओळखलाय. बहुजनांच्या पोराला तुम्ही वेड समजू नका. कोणी चळवळी फोडल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कोणी फोडला? कुठल्या प्रस्थापितांनी फोडला? धनगर समाजासाठी आरक्षणाची लढाई 1990 ला निर्माण करणारा आणि महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत गावागावामध्ये कुठलीही साधन सामुग्री नसताना बीके कोकरेंनी जी चळवळ उभा केली होती ती चळवळ कुणी फोडली? या महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना माहिती आहे, या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आपण सजग राहिलं पाहिजे. वाघमारे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही शब्द फार वापरले जातात. भाजप हिंदुत्ववादी आहे, भाजप जातीवादी आहे. अरे भाजप जर जातीवादी असतं तर पडळकरवाडी सारख्या 100 घरातल्या धनगर समाजातला एक गोपीचंद पडळकर आज तुमच्या पुढे आमदार म्हणून कसं काय बोलू शकला असता? जर भाजप जातीवादी असतं तर ज्या प्रस्थापित पार्ट्यामध्ये बाप आमदार आहे का, बाप मंत्री होता का, बाप मुख्यमंत्री होता का, मेहुणा आमदार आहे का, सासरा आमदार आहे का, जे बघितलं जातं ती लोक पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून या महाराष्ट्रामध्ये फिरतायत. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, सभागृहामध्ये मी एकदा गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट मी तुम्हाला परत मित्रांनो सांगतो. युवक मित्रांनो, एका गावामध्ये एक पात्रवट होता आणि तो गावाच्या बाहेर पाल मारून दगडावरती मूर्ती तयार करायचा आणि त्या दगडावरती मूर्ती तयार केल्या तर त्याच्याकडे गाडा होता, त्या गाढवावरती टाकायचा आणि त्या गावात त्या गावात विकायला घेऊन जायचा. एकदा त्यानं गणपतीची, मारुतीची मूर्ती तयार केली आणि ती त्या गाढवावरती पाठीवरती टाकली आणि समजा त्या कामशेतच्या पेटेतून तो दुसरीकडे विकायला घेऊन पात्रवट निघाला. मित्रांनो, तो पात्रवट जेव्हा गाढव या पेटेतनं जायला लागलं होतं, पेटेतल्या व्यापाऱ्यांनी, पेटेतल्या ग्राहकांनी त्या गाढवाकडे बघितलं तर गाढवाच्या पाठीवरती गणपतीची आणि मारुतीची मूर्ती होती. लोक आपोआप नमस्कार करायला लागली, हात जोडायला लागली. सगळ्या पेटेतल्या लोकांनी त्या मूर्तीला हात जोडला. गाढव ते सगळं बघत होतं. गाढवाला वाटायला लागलं, अरे आपण रोज जातो पण आज ही माणसं मला नमस्कार करायला लागलेत. आणि गाढव जेव्हा त्या मूर्ती विकून परत पालावरती गेलं तेव्हा ते मालकाशी नीट वागणा झालाय. त्याला असं वाटायला लागलं की मला आता गाव अख्खं सगळं नमस्कार घालतंय. आणि त्यामुळं मालकाच्या लक्षात आलं, अरे मालक म्हणला, अरे गाढवा, गाव तुला नमस्कार घालत नव्हतं, तुझ्या पाठीवरती जी गणपतीची मूर्ती होती, मारुतीची मूर्ती होती, त्याला गाव नमस्कार घालत होतं, तुला घालत नव्हतं. आणि मग एक काठी त्याच्या पाठी मागे मारली आणि मग ते चालायला लागलं. तसं या महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष एका माणसानं फुले शाहू आंबेडकरांचे फोटो डोक्यावरती घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरला. महाराष्ट्रातल्या लोकांनी फुले शाहू आंबेडकरांना नमस्कार घातला. त्या माणसाला वाटलं की लोक सगळे आपल्यालाच नमस्कार घालतायत. पण त्या माणसानं समजून घ्यायला पाहिजे, तो नमस्कार फुले शाहू आंबेडकरांना होता, तो तुमच्या व्यक्तिमत्वाला नव्हता.
तुमच्या पुतीला नव्हता, तो फुले शाहू आंबेडकरांचा फोटो महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांनी, तळागाळातल्या लोकांनी पाहिला, त्याला तो नमस्कार माणूस घालत होता. याचा विचार तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील. दिल्लीमध्ये जेव्हा बाबासाहेब मंत्री होते तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बाबासाहेब जेव्हा मंत्री होते, आता आपण दिल्लीला, नवी दिल्लीला गेल्यानंतर सगळ्या मंत्र्यांचे आपण बंगले बघतो आणि प्रत्येक बंगल्यामध्ये मंत्री राहत असतात. एक नागरिक त्या सगळ्या बंगल्याच्या बाजूनी रात्रीचा फिरायचा जेवण झाल्यानंतर, आणि मग 11-12 नंतर त्याला प्रत्येक बंगले असे बंद झालेले दिसायचे आणि मग एक बंगला त्यांना लाईट लागलेला दिसायचा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, महिनाभर तो फिरत होता. परंतु सगळ्या बंगल्यातल्या लाईटा रात्री 12-1 ला बंद व्हायच्या, पण एक बंगला असा ज्याची लाईट पहाटे 5 ला 5:30 ला बंद व्हायची. त्या माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे सगळ्या बंगल्यातल्या लाईटी 12-12:30 ला 1 ला बंद होत आहे, पण एकच बंगला रात्रभर तिथला दिवा चालत राहतोय. आणि मग त्याने धाडसानं त्या बंगल्यावरती येऊन बेल वाजवली आणि बेल वाजवल्यानंतर समोर दरवाजा उघडला स्वतः बाबासाहेबांनी, आणि बाबासाहेबांनी दरवाजा उघडल्याच्या नंतर त्या माणसानं विचारलं की मी महिना झाला इकडून फिरतोय, पण मी तुमच्याच बंगल्यामध्ये रात्रभर लाईट चालू असलेली बघतोय, तुम्ही का जागे आहात? बाबासाहेब काहीतरी लिखाण करत बसले होते. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं एका ओळीमध्ये, अरे बाबा, जे बंगल्यातले सगळे मंत्री झोपतायत त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपतायत, माझा समाज झोपलाय म्हणून मी जागा आहे आणि मी त्यांच्यासाठी लिहित बसलोय. मला आज या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या बहुजनांच्या पोरांना प्रश्न करायचा आहे. रात्री बाबासाहेबांनी आपल्यासाठी जागून काढल्या, आपल्याला जागा करण्यासाठी. आपण जागा झालोय का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाला विचारायला पाहिजे. कारण बाबासाहेबांचं नाव घेऊन मतं मागणारी, बाबासाहेबांचं नाव घेऊन नुसतं आम्ही हे केलं, आम्ही ते केलं असं म्हणणारी लोक महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. मराठवाडा विद्यापीठाला नाव दिला त्याचं श्रेय मिळवणारे खूप आहेत. पण इथं बसलेल्या युवकांना माझा सवाल आहे की तुम्ही आपल्या आई वडिलांना, आजोबांना, पंजोबांच्याकडून मराठवाडा विद्यापीठाची चळवळ ऐकली असेल, नसेल ऐकली तर त्यांच्याकडून ऐका की त्या चळवळीमध्ये बोचीराम कांबळे नावाच्या कुटुंबाचं काम झालं. गौतम वाघमारे या कुटुंबाचं काय झालं नेमकं? किती दलितांची घरं जाळली गेली, किती अन्याय झाला, किती अत्याचार झाला, किती लढाया मोठ्या आपल्याला उभा करायला लागल्या. तेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळालं. हे आपण आपल्या जुन्या लोकांना विचारलं पाहिजे, जाणत्या लोकांना विचारलं पाहिजे, ज्यांनी त्या काळामध्ये मोठं आंदोलन उभा केला. या देशामध्ये बाबासाहेबांसारखा बुद्धिवान माणूस, कुशाग्र बुद्धीचा माणूस आणि या देशातल्या सर्व लोकांना न्याय कसा मिळेल, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याच्यासाठी लिखाण करणारा माणूस, आपल्यासाठी राजघटना लिहिणारा माणूस, या महामानवाच्या हयातीमध्ये त्यांना भारतरत्न का नाही दिला गेला? का नाही? कारण होतं तुमच्या जवळच्या लोकांना, तुमच्या घरातल्या लोकांना, अनेकांना भारतरत्न तुम्ही दिलं, वेगवेगळ्या मोठ्या पदव्या दिल्या, पण या महामानवांना भारतरत्न पदवी देण्यासाठी 1990 का यावं लागला? 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि 1990 पर्यंत जेव्हा व्हीपी सिंगाचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिला होता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. मित्रांनो, म्हणजे यांचं बाबासाहेबांच्या बाबतीमधलं प्रस्थापितांचं धोरण वेगळं आहे. बाबासाहेबांचा विचार या प्रस्थापितांना मान्य नाही, कारण बाबासाहेबांचा विचार हा विस्थापितांना एकत्रित करणार आहे, विस्थापितांना सन्मान मिळवून देणार आहे, गावगाड्यातल्या अपमानितांना, गावगाड्यातल्या ठोकरलेल्या माणसाला सन्मान मिळवून देणारा बाबासाहेबांचा विचार आहे. आणि या प्रस्थापितांना तोच विचार नको आहे की जो विचार या प्रस्थापितांना मुठमाती देतो. आणि म्हणून तुम्हा सगळ्या मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबासाहेबांचा तो विचार आपण जतन केला पाहिजे, बाबासाहेबांचा तो विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे. बाबासाहेबांचा फोटो प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे. मी सांगू शकतोय कारण मी बाबासाहेबांचा फोटो पुजल्याशिवाय
घराच्या बाहेर पडत नाही. म्हणून मी आज तुम्हाला भाषणामध्ये सांगतोय, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आपल्या असायला पाहिजे. मग या महाराष्ट्रातला कुठलंही घर असू द्या, कारण त्यांचं फार मोठं योगदान आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. कारण इतका मोठा संघर्ष पुरुष आपल्या समोर आहे म्हणून आपण रस्त्यावरची लढाई करतो, म्हणून आपण प्रस्थापितांना बोलू शकतो. कारण बाबासाहेबांसारखं महापुरुष आपण पुढे बघतोय, त्यांचे विचार ऐकतोय, त्यांनी काय केलं या देशामध्ये, आपल्यासाठी काय केलं हे बघतो, म्हणून आपण त्यांच्या या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतो. बाबांनो, होळकरशाही आणि बाबासाहेबांचं एक वेगळं नातं आहे मित्रांनो. आणखी एक तुम्हाला किस्सा सांगतो. बाबासाहेबांचे गुरुजी शिक्षक कृष्णाजी केळुसकर यांनी शिवचरित्र लिहिलं होतं आणि त्यांच्यावरती फार मोठं कर्ज त्या विषयामध्ये झालं होतं. ती पुस्तकं कुणीतरी घेतली पाहिजे, त्यांच्यावरती फार मोठं कर्ज तयार झालं. आणि बाबासाहेब आणि ते गुरुजी दोघं ते पुस्तकं डोक्यावरती घेऊन जायचे विकायला, आणि प्रत्येक तेव्हा संस्थानिक होते, त्यांना जाऊन भेटायचे, काहीतरी मदत करा, काहीतरी मदत करा. बाबासाहेबांच्या डोक्यावरती पुस्तकाचं ओझं, केळुसकरांच्या डोक्यावरती पुस्तकाचं ओझं, ते दडपण, पैशाचं आर्थिक दडपण. आणि मग ते इंदोरला गेले, आणि इंदोरला गेल्यानंतर होळकर घराण्याला भेटल्यानंतर होळकर आणि ती सगळी पुस्तकाच्या प्रती त्यांनी विकत घेतल्या आणि बाबासाहेबांच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं आणि केळुसकर गुरुजींचं मानसिक दडपण कमी केलं. त्याच बाबासाहेबांनी जाऊन पुढे हिंदुस्थानातल्या या गोरगरीब लोकांच्या गुलामीचं ओझं बाजूला फेकून दिलं. मित्रांनो, इतकं मोठं काम बाबासाहेबांचं आहे. आणि त्यामुळं तुला तर वाटतंय की दलित समाजापुरतं मर्यादित आहे. ज्या कुणाला असं वाटतंय त्यानं विचार करावा, स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहावं. अरे बाबासाहेबांचं काम कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत जो विशाल भारत आहे, ज्या विशाल भारतामध्ये माणूस जनावराप्रमाणे राहत होता, त्या जनावराप्रमाणे राहणाऱ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळाली. मित्रांनो, जीवन जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडतंय आणि त्याच्यासाठीच काय काय सरकारनं करावं हे सगळं त्या राज्यघटनेमध्ये उतरण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. मित्रांनो, त्यामुळं नुसत्या जयंत्या करून आपल्याला चालणार नाही, त्यामुळं नुसतं आपल्याला एकत्रित येऊन नुसतं गर्दी करून चालणार नाही. आपण कुठल्या विचारधारेला चालतोय याचा विचार आपण सगळ्यांनी मित्रांनो केला पाहिजे. आपण काय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढे केला पाहिजे. या देशामध्ये या आपल्या ज्या चळवळी आहेत त्या मोडीत कोण काढताय, आपल्या चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करताय, आपली जी काही 2-4 माणसं पुढे येते त्यांच्यावरती अन्याय करायचं कोण काम करताय. एखाद्यानं आपल्या बाबासाहेबांच्या विचाराच्या कार्यकर्त्यानं एखादा आवाज उठवला, प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आवाज उठवला, तर त्याच्यावरती लगेच केसेस टाकायच्या, त्याला जेलमध्ये टाकायचं. आपण जुन्या काळामध्ये सिंहासन नावाचा पिक्चर आलाय, तो तुम्ही बघितला असेल जुन्या लोकांनी. त्या सिंहासन पिक्चर मध्ये निळू फुले आणि श्रीराम लागू यांचं काम आहे. त्यामध्ये प्रस्थापित कारखानदार हे कसं एका नवीन पुढे येणाऱ्या युवकाच्या विरोधामध्ये काम करतात, त्याला संपवण्यासाठी मारुती कांबळे नावाचं ते पात्र आहे, त्याला संपवण्यासाठी कसा प्रयत्न करताय. असं गावागावामध्ये मारुती कांबळे आहेत आपले, जे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतात, तालुक्याला लढतात, गावात लढतात, जिल्ह्याला लढतात, राज्यात लढतात. मग त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या, त्याला जेलमध्ये टाकायचं, त्याला गुन्हेगार ठरवायचं, हा असा करतोय तो तसा करतोय. अरे तुम्ही कुठल्या अवलादीचे आहात आम्हाला सगळ्यांना माहित आहे ना. तुम्ही जे आमच्या लोकांच्या वरती अन्याय करता, आमच्या गोरगरिबांच्या पोरावरती अन्याय करता, त्या लोकांच्या वरती तुम्ही आरोप टाकता, त्यांना गुन्हेगार म्हणून लोकांच्या पुढे सिद्ध करता. तुम्ही काय करता, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने गेल्या 60-70 वर्षापासून काम करताय हे आम्ही सगळ्या उघड्या डोळ्यानं बघतोय. पण संघटनेशिवाय मित्रांनो पर्याय नसतो. आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, एका विचाराने एकत्रित आलं पाहिजे, या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. बाळाभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, इंदू मिलची जागा का आता काम थांबलंय, कशासाठी काम तुम्ही थांबवलंय. अरे देवेंद्रजी फडणवीसांनी शेकडो कोटी रुपये मोजून ती जागा ताब्यामध्ये घेतली, तिथं काम चालू केलं आणि मग तुम्ही का काम पूर्ण करू शकत नाही, कशासाठी तुम्ही विरोध करता. 125वं वर्ष जयंतीचं बाबासाहेबांच्या होतं तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून प्रोग्राम हातामध्ये घेतले. बाळाभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं
महू गावामध्ये राष्ट्रीय गावाचा दर्जा दिला, तिथं काम चालू केला. आंबोडे गावामध्ये काम केला. इंदू मिलची जागा हातामध्ये घेतली. लंडन मध्ये जिथं बाबासाहेब अभ्यास करायचे ते घर मला वाटते 22 का 28 कोटी रुपयाला विकत घेतला. जिथं बाबासाहेबांचं स्मारक उभा केला. अरे तुम्ही नुसतं फक्त लोकांच्या मध्ये मतासाठी भांडण लावता, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करता, परंतु जेव्हा महापुरुषांचं काम करायचं वेळ येते तेव्हा तुमचे हात आकडते होतात. 125वं वर्ष जेव्हा बाबासाहेबांच्या जयंतीचं होतं, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बाबासाहेबांच्या अस्थी आहेत त्या त्या स्मारकाला मोठा निधी उपलब्ध करून देण्याचं काम देवेंद्रजीच्या सरकारनं केला. माझ्या जिल्ह्यामध्ये 3-4 ठिकाणी अस्थी आहेत, तर तिथं फार मोठं काम झालंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळे गावात आहे, सांगली मिरज तालुक्यामध्ये आरगमध्ये आहे, कितीतरी असं गाव आहे. आणि ती आमचं श्रद्धास्थान आहे. त्या प्रत्येक श्रद्धास्थानाला डेव्हलप करण्याचं काम मागच्या सरकारनं केलं मित्रांनो. आणि म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला आणि आम्हाला सन्मानानं जगायचं असेल, तुम्हाला आणि आम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल आणि या गुलामगिरीच्या सतरंजा उचलायच्या नसतील, तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्याला वाचवू शकतो. कुणी आपलं वाकडं करू शकत नाही. आपण जर बाबासाहेबांच्या विचारावरती चाललो, तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी पुढे जाऊया. एवढंच या जयंतीच्या निमित्तानं जाधव साहेब, वाघमारे साहेब यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलावलं. बाळाभाऊनी फोन केला. तिकडं सदाभाऊनी यात्रा चालू केलेली आहे सिंधुदुर्गातून. आणि मी म्हटलं आता इकडं बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, मी एक दिवस लेट येतो तिकडं, आणि आज इकडं कार्यक्रमाला येण्याचा योग आला मित्रांनो. आणि त्यामुळं जे जे युवक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, ज्या ज्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, प्रत्येकाने ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो नाही तिथं आपण फोटो लावला पाहिजे. कारण सायन्स काय सांगतंय की जेव्हा गर्भवती महिलेच्या पोटामध्ये गर्भ वाढत असतो तेव्हा त्या 9 महिन्यामध्ये जे काही संस्कार होतात त्याचा गर्भावरती परिणाम होतो. मग तुम्ही काय वाचन करत असाल, तुम्ही काय महापुरुषांचं दर्शन घेत असाल, महापुरुषांची पुस्तकं वाचत असाल, तर त्याचा परिणाम आपल्या त्या बाळावरती होतो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, अण्णाभाऊ साठे, नरवीर उमाजी नाईक असले फोटो लावा. हे बाकी असे जे फोटो लावलेत ना घरातनं काढून टाका. त्या अवलादींचे फोटो काढून टाका, नाहीतर त्याची सावली घरात पडू शकते. हे सायन्स सांगतंय, मी भाषण सांगत नाही. कारण हे जे पुणे जिल्ह्याला नाटलंय की घरात फोटो लावायचा आणि फेकून द्या, हे राक्षसी प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये फोटो ठेवू नका. मी गेल्या अनेक वर्षापासून या व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय. आता सगळी लोक बोलायला लागली की हे जातीवादी आहेत, हे जातीवादी आहेत. हेच आम्ही गेले 10 वर्ष सांगतोय. मी जेव्हापासून चळवळीत आलोय तेच सांगतोय. त्यामुळं या जयंतीच्या कार्यक्रमातून घरी गेल्यानंतर तुम्ही विचार कराल ज्यांच्या घरामध्ये फोटो कसा आहे आणि त्याची कृती कशी आहे. तुम्ही सहज विचार करा. जर चांगला कोणी माणूस असेल तर निश्चितपणे घरामध्ये फोटो ठेवा. पण एखादा भ्रष्टाचार केलाय, 100, 200, 500 कोटी रुपये सरकारचे हाणले, 60-70 कोटी रुपये, 60-70 हजार कोटीचा काय घोटाळ्याचे आरोप कुणावरती आहेत, कुणी काय खाल्लं म्हणून आरोप आहेत. आणि असे जर फोटो तुम्ही जर लावून ठेवले असतील तर निश्चितपणे तुम्ही ही जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर घरात जाऊन काढून टाकाल आणि तिथं बाबासाहेबांचा फोटो लावाल, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावाल, तिथं महासाहेब जिजाऊंचा फोटो लावाल. हे असे फोटो आपल्या घरामध्ये लावा, तर आणि तरच आपलं कल्याण होईल. आणि त्यांचं दर्शन घेऊन आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करा. एवढंच या निमित्तानं बोलतो. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येतं, लक्षात ठेवा, तेव्हा तेव्हा गोरगरिबांच्या वरती अन्याय जास्त होतो, मेंढपाळांच्या वरती हल्ले होतात, अट्रॉसिटीच्या केसेस जास्त वाढतात. कारण इतकी मस्ती या गावगाड्यातल्या लोकांना या प्रस्थापितांच्या जीवावरती येते. हे लक्षामध्ये ठेवा, त्याला अंडरलाईन करून ठेवा. आणि जे सर्वे येत आहेत वर्षाचे किती केसेस झाल्या त्याचा सगळ्यांनी अभ्यास करावा. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा तुम्हा सगळ्यांना जयंतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझा मान सन्मान सत्कार केला, बाबासाहेबांच्या भाषणाचं पुस्तक दिलं, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय मल्हार, जय भारत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.